बांगलादेशी रोहिंग्यांचा बांगलादेशी रोहिंग्यांचा बोलो होली माता की होली माता की जय श्री राम 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय। बोला भारत माता की जय, भारत माता की जय। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम बांगलादेशी रोहिंग्यांचा बांगलादेशी रोहिंग्यांचा जय श्री राम जय श्री राम जब जब सब मन में कामी है माय भवानी हम सब लोग बावल बड़े खुदार है अब हम एक दिन खरोज का त्योहार है आज मालेगांव में होली दहन में प्रतीकात्मक हमने बांग्लादेशी रोहिंग्या के पुतलों का दहन किया है। मालेगांव में गत कुछ वर्षों में मुस्लिम फेनेटिज्म, आतंकवाद, अतिरेकी बांग्लादेशी रोहिंग्या साम्राज्य बढ़ रहा है। जो 4000 जन्म पत्र प्रमाण पत्र आए जन्म के लिए अर्जी, उसमें से 1000 अभी तक की जांच में बोगस पाए गए हैं। इन सब की जांच होकर इनको बाहर भेजा जाएगा। आज हमने बांग्लादेशी रोहिंग्या के पुतले का दहन किया है। कल हम इस प्रवृत्ति को, राक्षसी वृत्ति को, जो समर्थन करने वाली वृत्ति का भी दहन करेंगे। बांग्लादेशी रोहिंग्या आणि मुस्लिम अतिरेकी हे राज करू पाहतात। आज येथे आमच्या सहकार्यांनी जे होली दहनच्या सोबत या बांग्लादेशी रोहिंग्यांचा पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन केलं आहे। जे बांग्लादेशी 4000 लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज दिले, त्यातनं आतापर्यंत 1000हून अधिक बोगस असल्याचे पुरावे हाती आलेले आहेत। या प्रत्येकाचं परत चौकशी करून या बोगस लोकांना परत पाठवले जाणार। आज आम्ही पुतळ्यांचं दहन केलं आहे। उद्या आम्ही या प्रकारची राक्षसी प्रवृत्ती इथे मालेगाव मध्ये प्रचंड वोट जिहादच्या नावाने वाढत चालली आहे, त्यातही मालेगावच्या सगळ्या नागरिकांना रहिवाशांना आणि माझे जे सहकारी आहे त्यांना धन्यवाद देतो। बघता मालेगाव हातातून निघून जायला लागला। मला आठवते माझ्या आईचे काका ते मालेगाव मध्ये असायचे। माझी आई पण काही महिने मालेगाव मध्ये राहून गेली। त्यावेळी तो मालेगाव
आणि आत्ताच मालेगाव हा जो बांगलादेशची जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासाठी मी इथे आलो होतो 1.5 महिन्यापूर्वी, तर मी त्या मालेगाव मध्ये जो बँक घोटाळा निघाला होता त्याचा फिरात मोहम्मदचं घर पाहायला जात होत, तो पोलिसांनी मला सांगितलं आप वहां नहीं जा सकते, डेंजरस एरिया है। त्या फिरात मोहम्मद आणि मोहम्मद बलाल 22 कोटी रुपये का घोटाळा केला। 11 कोटी दुबईमध्ये गेले, 389 कोटी हे मालेगाव महाराष्ट्र अन्य ठिकाणी पोहोचण्यासाठी, त्या अतिरेक्यांना मदत करण्यासाठी आणि बांगलादेशींना खोटं जन्म प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वापरण्यासाठी। मी आमचे सहयोगी मित्र देवा पाटीलला धन्यवाद देतो की त्यांनी आज प्रतिकात्मक बांगलादेशी रोहिंग्यांच्या पुतळ्याचं दहन केलं। ही प्रतिकात्मक कारवाई आहे, पण प्रत्यक्षात जे मालेगाव मध्ये 4000 जन्म प्रमाणपत्राचे अर्ज आले आहे, प्रत्येक अर्ज तपासलं जाणार आणि मला विश्वास आहे की त्यात 1000हून अधिक अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्याचे आहे। त्या सगळ्यांना पकडून पुन्हा बांगलादेशला पाठवण्याचं काम हे आम्ही करून दाखवणार आहोत। आज जनतेचा भावना व्यक्त झालाय। होळीकोत्सव दहन आम्ही राक्षसाचं दहन करतो। आज बांगलादेशी हिंदुस्थानासाठी राक्षस झालेला आहे। आता सुरक्षा व्यवस्थेची खेळ होत चाललेला आहे। बघता बघता लाखो करोडो मालेगावचं पूर्ण भूगोलच बदलली। भीती वाटते त्या वस्तीमध्ये जायला मला जाऊ दिलं नाही। आणि कोण आमदार आणि खासदार धमक्या देतात रोज उठून मला, अरे किसी दिन धमकी दो यार, तुम्हारे एक बांग्लादेशी और रोहिंग्या को मालेगांव से बाहर भेज कर। आणि पुन्हा एकदा क्या आज आपला हिंदुस्तान, आपल्याला अभिमान वाटावाचा हिंदुस्तान आज होळी मातेला प्रार्थना करतोय की हे माता हमारा शक्ती दे, की इथे जी राक्षसी प्रवृत्ती वाढत चालली आहे त्याचं दहन करण्याची आम्हाला शक्ती दे, आशीर्वाद दे। धन्यवाद।